बेल्ट तर निसटेलच आहे. पण मग आपली पुली राहती ती पण डायरेक्ट चिरून गेली आहे. शुभ सकाळ मित्रांनो. तर आज पावडर मारायची होती म्हणून रुमाल वगैरे बांधून घेतला आणि लगेच पावडर घालायला सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं चेतन ढगे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आपण मारतोय आज वालाला पावडर. अशा पद्धतीनं आपला वाल आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय वाल कशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे, कशा प्रकारे फुलकळी लागलेली आहे. औषध पण आलं. आता मी पावडर मारून घेतो. भेटूया थोड्याच वेळात. आत्ताच पावडर मारत होतो. पावडर मारता मारता पिस्टन बंद झालं. म्हटलं बेल्ट वगैरे निसटला असेल. इथं आलो. बेल्ट तर निसटेलच आहे. पण मग आपली पुली राहती ती पण डायरेक्ट चिरून गेली आहे. अजून अर्धी पावडर राहिली होती. काय भानगडे काही कळना, सारखं काही ना काही चालूच आहे. एक झालं काही एक काही ना काही खराबच होत राहते. आता मध्येच पावडर आता थांबवायला लागेल, कारण आता काहीच ऑप्शन नाही. आधी वाटलं इथून निसटला असेल, पण ते डायरेक्ट पूर्णच चिरून गेलं आहे. आता ते काही उपयोगाचंच नाही. म्हटलं चला आता घरून जेवण करून येऊ. तेवढ्यात ते मांजर आहे ना रस्त्यातच बसेल होतं. मनीला आहे ना खूप भूक लागलेली असावी असं वाटत होतं, कारण आहे ना ती सारखी पायाजवळ घुटमळत होती. आमच्या मांजराचा आहे ना दुधासाठी एकदम टापळा झालाय. दुधाशिवाय दुसरं काहीच खात नाही, पोळी वगैरे काहीच नाही खात. तर आता जिथं जाईल ना तिथं तिथं मागच येतंय ते. कसं लाडात आलंय ते आता. कामापुरता मामा आहे. दुसरं काहीच खात नाही. दूध पोळी टाकावं लागते, तरी त्यातलं दूध पिऊन घेतं आणि पोळी खात नाही. एवढा भयानक मांजर आहे आमचं. मनीला आहे ना आज दूध पोळी न देता आहे ना दूध भात दिला आणि त्यात आहे ना दूध थोडं कमी टाकलं, कारण ते फक्त दूध पितं, काही दुसरं खातच नाही. तिला पोळी वगैरे खायची ना सवय लावून द्यावं लागेल, कारण आहे ना गाई जेव्हा आटलेली होती ना तेव्हा उकाडा लावला होता मांजरीसाठी. तर मित्रांनो, आपल्या पिस्टनची पुली तुटली होती. तर आता पप्पा घेऊन आले. अर्धा तास आराम वगैरे केलाय. जेवण वगैरे करून मस्त झोपलो होतो थोडा वेळ. तर आता पुली आणली आहे. आता फिट वगैरे करून घेतो आणि लगेच पावडर मारून घेतो. तर मित्रांनो, विषय झाला असा की ही पुली घेऊन आलोय, तर ही काही बसत नाही पिस्टनला. ही थोडी लहान होती आणि ह्या पुलीचा आहे ना तर डायरेक्ट गेमच झालाय. तर आता आहे ना वालाची पावडरही राहिली, सगळंच राहिलं. आता आहे ना परत वणीला जाऊन आहे ना ही रिप्लेस करून आणावं लागेल. जर मोठी साईज भेटली तर मोठी साईज आणावं लागेल, नाहीतर परत चेंज करावं लागेल सगळं. तर आज तर आपली पावडर राहिली आहे. अवघड आहे हो, अवघड आहे. शेतकऱ्याचं आहे ना अवघडच काम आहे. समीर दादा गेला पुली चेंज करायला आणि मी आलो इकडं संतोष नानांकडे. त्यांचं पोळी मारायचं काम चालू होतं. असंही म्हटलं आज तर आपलं काही काम होत नाही, चला मग थोडा टाइमपास तरी करत हिंडू. मग बसलो संतोष नानांकडे येऊन. त्यांचं पण एकदम दणक्या वावर तयार करायचं काम चालू होतं. पोळी पण एकदम दोरीत वाढल्या होत्या. माझ्याकडे दिला असतं तर मी डायरेक्ट इकडून तिकडे घेऊन गेलो असतो, कारण सरळ काम करण्यापेक्षा ना आपल्याला आडवे तिडवे कामं करायला मजा येते. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. डेली ब्लॉग बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.